करा. हा हा हे सोपं हा, आहे. कर गोळ्या. ए करण्या हा. थोडं अंतर दे चल. हा. ए मध्ये मध्ये इकडे इकडे. काय रे गोळ्या? काय ग असं का पळत सुटली 2-3 दिवस झाले आम्ही बघतोय तू अशी रोज जीव काढीत का पळते इकडे. अरे मी सकाळ सकाळ व्यायाम करायला जाते, आता घरी चालली. होय हा. व्यायाम करते होय. का व्यायाम करते तू. अरे व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहतं, शरीर सुदृढ राहतं आणि आपण फिट राहतो. होय हा. जर मी व्यायाम केला तर मी सुदृढ आणि तंदुरुस्त फिट राहीन का. हा मग होशील की. होईल ना. हा आईला चालतंय. ही डे रात जाय ना पण. नक्की जाणार. झालं ना. आईला करण्यात जुलतंय गाड्या मग जाईन. मग ऐक ना हा. आम्हाला पण व्यायाम शिकव ना. हे नाही बाबा, ते नाही जमायचं मला. मी माझा माझा करते. तू जिमला जा की, तिकडे शिकवतील तुला. जिमला कशाला ते जिमला सकाळ सकाळ गावाच्या बाहेर जायचं म्हणल्यावर लय कंटाळा येतो. तू आता गावातले गावात व्यायाम करते म्हणल्यावर तू शिकव ना आम्हाला. मी जे काय काय करते तेच शिकवणार बरं, एक्स्ट्रा काही शिकवणार नाही, मला काही येत नाही लय. चालेल शिकव शिकव काय हरकत नाही. चालतंय, पण वेळेवर सकाळी तयार राहायचं. मग हा किती वाजता तयार राहायचं. 6 वाजता. 6 वाजता ना. अरे 7 वाजेपर्यंत पोहोचून राहते तू म्हणजे 6 वाजता. ए बाबा राहू दे, मी नाही शिकवत मग. ए नको नको काय म्हणजे लगेच राहू दे म्हणती राव. तुला येत नाही म्हणून शिकव म्हणलोय. अरे पण तू 7 वाजेपर्यंत येणार, मला तोपर्यंत घरी जायचं असतं. नाही मी येतो 6 वाजता यायचं ना. हा 6 वाजता. येतो मी नको लोड घेऊ. हा चालतंय. करण्या उद्यापासून आहे ना पाट 5 ला उठ. हा 5 ला गायला 6 वाजता सांगितले. अरे मग त्याच्या आधी तयारी बिरे करावं लागत नाही का. दात बित घासायचं तोंड धुवायचे कपडे घालून यायचं. चालते. चालेल म्हणजे येतो मी 6 वाजता. हा 6 ला या, काय तू पण ये. होय. करण्या चल लवकर. उद्याची आहे ना लय मोठी तयारी करावं लागणार आहे आपल्याला. कसली बर. अरे आता व्यायामाला जायचं म्हणल्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या सकाळी लवकर उठावं लागणार 5 वाजता. मग त्यासाठी मोठं गजरचं घड्याळ लागेल आपल्याला. गजरचं का त्या हा त्याने तुम्ही उठ सांगा. मग तुम्ही 7 वाजेपर्यंत पाहतच झोपताय. त्यासाठी आपण काय करू माहिती हा. का डीजे लावू डीजे. करण्या ऐक ना जाग मला व्हायचंय रे अख्ख्या गावाला नाही करायचं आपल्याला. त्यामुळे गजरचं घड्याळ आणू मस्त. आणि हे बघ 5-50 किलो फळं लागतील. एवढी हा मग सोपं नाही याला व्यायाम करणार म्हणल्यावर शरीराला कसं सकस पौष्टिक आहार पाहिजे शरीराला. तेव्हा तो व्यायामाचा उपयोग होतो नाही तर तसा उपयोग नाही. समजलं का. 5-50 किलो फळ आणायचे हा. पण त्याच्याचे पैसे लागतात पैसे. आता का पैशाचा लोड घेतो. पैसे आहेत आपल्याकडे. आणि मला सांग हा. एवढं सगळं आपण करतोय कशासाठी. आपल्या स्वतःच्या शरीरासाठीच करतोय ना. हा मग शरीरासाठी खर्च नाही करायचा तर कशाला खर्च करायचा आहे. बरोबर का नाही. बरोबर आहे. बघ आणि अजून आहे ना 5-7 त्यात असल्या प्रोटीनच्या बॉटल पण लागत्या. प्रोटीन शेकच्या बॉटल त्या पण आणावं लागतात ना. प्रोटीनच्या हा 5-7 हा मग एका बाटलीत फुल होताय आणि त्याला 7-8 घ्यायला. करण्या तू गप. कसं आहे माहितीये का व्यायाम केल्यावर आहे ना हा. ती एक बॉटल बी पुरणार नाही आपल्याला. त्यामुळे 5-7 लागत्या. ते सगळं जिरत रे असं. 5-7 डिअर राहील का असे डुगू 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 माटक्याकडे हालत चलत. गप तू नको लोड घेऊ. हा मी आहे ना चला मग. सगळं जिरवतो बरोबर. आणि अजून तो राहिलो ना एवढ्या व्यायामाला जायचं म्हणल्यावर कपडे इस्त्री करून ठेवावं लागते ना असे मस्त कडक एकदम. आपल्याला काय जायचे व्यायाम कराय पूर्वी बघा जायची तवा इतरी कपडे करून ठेवाय सगळं घ्या सण. हा उद्या गोधडीत पाच झोपसान अशी दार आहे तुमची. नाही नाही ए, उठतो. ए, ए, काय रे काय चालू आहे तुमच्या दोघांचं. अरे बांडिया ती मध्ये गोळ दादाला व्यायाम करायला शिकवणार उद्या सकाळ. व्यायाम कराय होय. हा मग आईला राव माझी बी इच्छा झाली राव व्यायाम करायची लय. हा? मग जा जाऊन कर घरी. तू जा आधी तुझ्या बायकोला विचारून ये. ए आता बायकोला काय मंदी व्यायाम शिकणार म्हणल्यावर हा मंदीला विचारावं लागेल ना. आणि बायको तशी माहेराला गेली माझी. हा एवढा भांड्या. चान्स आहे. हे बघ हा. तुझी बायको आणि ती मंदी आणि तू तिकडे गोंधळ घाल बरं. इकडे आहे ना आम्हाला नको डोक्याला ताप करू जा हा. पण. तसं बी मंदी तुला काय वेळ आम्हाला बोलवणार नाही जा. बोलविणार नाही. चल लवकर आपल्याला तयार करायची. हे करण्या चल लवकर एक तर आधीच उशीर झालाय. आणि बघ तुला सांगतो कोणाला सांगू नको बर का मी आंघोळ केली नाही म्हणून. ते आंघोळीचं जाऊ द्या. हा. हा? काय म्हणले मला सकाळी म्हणले 5 वाजता उठो मी उठवा येतो थांब 5 मिनिटं थांब 5 मिनिटं करून किती वाजता उठले 6 ला 5 कमी असताना उठले. अरे करण्या होतं पहिल्या दिवशी असं. पहिल्या दिवशी आज झालं मग डिअर कमी होईल का. होती चल तू. चला मग. हा. तुम्ही गुरु दादा ते बघा ते भांड्या. होय, काय करत ते इकडे चल बरं. या. नाही नाही पहिल्या दिवशीच नका एवढं मोठं ओझं उचलायचं. ह्याला काय करतो माहिती का 4-5 दिवस झाले ना ह्याला उचलून बाजूला ठेवतो. हा करण्या हा?
काय करते रे याचं मशीन बिशीन चोरून यायचा प्लॅन तर नाही ना? तेच वाटते गुरुदादा. राहू देऊ का? विचार बरं त्याला. ए भांड्या काय करतो मशीन चोरी तो काय? ए यार बरं झालं ना तुम्ही आला हात बघून इकडं लय ताण लागली होती. अरे भांड्या तुला काय अक्कल आहे का? अरे गुरुदादा प्रोटीन आहे प्रोटीन. आणि कसं लिटर आहे माहिती का? हा, 1000 रुपये लिटर आहे. 1000 रुपये लिटर. मग हे मला माहिती ना, 1 रुपया टाकलं की तिथं 10 लिटर पाणी येते त्या खोकड्यामधून. 3 रुपया टाकून पाणी आणतात आणि मला सांगायला लागला होता तुम्ही वय रे. ए गुरुदादा अरे बघ ते प्रोटीनची इज्जत काढते आता सांग जरा. तू का दिलं पण ते मला सांग. प्रोटीन शेक का दिलं माझं? हा? आता त्याने हिसकून घेतलं. हिसकून दिलं मग तू घे द्यायचं नाही ना त्याला. हिसकून घेऊस तर काय झोपला होता का तू? मग तुम्ही जाता की ए बंड्या हा? तू काय आलाय रे इकडे? काय काय लावलं? काम आहे? मंदीनं बोललेलं मला उगाच नाही. हा अरे, पण थांब ना जरा. मंदीने तुला कसं काय बोलवलं पण? त्याचं काय झालं गोळ्या माहिती का? हा. मंदीचे जरा हात पाया पडलो. मंदी म्हणली बरं ये म्हणले सकाळी. मग आलो, हा, हा. बरोबर ऐकलं का कारण्या? मंदीच्या हातापाया पडल्या म्हणूनच मंदीने याला बोलवलंय. नाही तर याला कशाला बोलवते तेव्हा? काय करा गुरुदादा मला वाटते म्हणजे त्याला पांढऱ्या बोलवले ते मग? बघा ना ते पॅन्ट कशी डुमटून आले. ए अजून सांग का गोळ्या तुला? हा. बायको मला सारखं काय म्हणायची माहिती का? काय? तुम्ही खाऊन निसता लोद्या झालात, खाऊन निसता लोद्या झालात. म्हणून यावेळी जरा मनावरच घेतलं. आणि होय. मंदी शिकवायला असल्यावर जरा जास्तच मनावर घेतलं मी. हा ना? हा. नाही बरोबर आहे. मंदीवर लाईन टाकायला आलाय तू. ए हा. काय करता इथं? चला तिकडे माळावर व्यायाम करायला. चला चला चला. ए गुरुदादा आता त्या मंदीचं लक्ष नसतं बांड्यावर राहील व्यायाम करताना. आपल्याला काय शिकवित नाही मग ते आता. असं कसं? त्या बांड्याला मी घरी उचकून देईन ना. चल लवकर. चला. बांड्या थांब. बांड्या थांब ए. चल चल मंदी. ए म्हणजे हा. या बांड्याला उचकून दे. का? अगं ते आम्हाला नाही आलं. ते तुझ्यावर लाईन मारायला आलंय. म्हणजे कोण कोणावर लाईन मारायला आले इथं? ए तसं काय नाही काय काय त्याचं काय आहे का ते तू व्यायाम शिका. राहू दे त्याला पण व्यायाम करायचा. मग हे बघा असं पायात अंतर घ्या दोन हा, सर. आणि असं करा. हे मी नसतो करीत. का? गोळुष्पा झुकेगा नाही साला. अरे व्यायाम करायचा इथं. कर कर रे चल. बरं एक मिनिट. ए, हा, थांब, थांब. बघू 1 मिनिट थांब. ए. एक मिनिट. ए बांड्या गुरुदादा ते बघा आपलं परत प्रोटीन शेक प्यालं. तू त्याच्याकडे कशाला गेला? त्याच्या शेजारी इथं थांब आपला. तिकडे जाते मग पिता येते. त्याला काय सांगा समजून. हे बघ बघ मंदी. व्यायाम कर. हे बघ जमतंय का? हा जमतंय फक्त पाय वाकू नको गुडघे. नाही हा. हे बघा आता तुम्हाला दुसरा व्यायाम सांगते सोपा काय हा. करा. हा हा हे सोपं हा, आहे. कर गोळ्या. ए करण्या हा. थोडं अंतर दे चल. कर रे. या आपण नसतो असला याम करीत. हा का? बायको म्हणली उड्या बिड्या मारायच्या नाही काय. हा मी तुझं ऐकन का बायकोच ऐकन? मग ए ए गुरुदादा पांड्या इथं ऐकायचं असेल तर मंदीचं ऐकायचं. बायकोचं घरी ऐकायचं. म्हणजे त्याला सांग समजून. बरं जाऊ दे दुसरा सांगते मी एक व्यायाम. हा. हे बघा अशा बैठका काढा चला. हा. करा. ए गुरुदादा काय? चडी फाटेर आपली. ए हो. हा मी नसतो करीत. का? चड्डी फाटन माझी म्हणून. तू रे. मी केला असता बरं. हा. पण मला कसं आहे माहिती का ती प्रोटीन शेक जरा कमी पडायला लागले. त्यांना द्यायला ना थोडं. म्हणजे त्यांनी काय टाकून आणले त्याच्यात काय माहिती लय गोड लागायला ती पाणी. तुला तुझी आणायला नको बॉटल. आता आता पहिल्या दिवशी होत असते ना, पहिल्या दिवशी विसरत असते माणूस. उद्यापासून मी माझी आणीन ना द्यायला त्यांना ती. ती गोड भर त्याला. पळे हावऱ्या. हा देणार आम्ही नाही नसतो देत. अजिबात. बरं जाऊ दे इतक्यात कुठं तुला तहान लागली व्यायाम करायचं सोडून. हे बघा आता सोपं तुम्हाला ढेरी कमी करायची ना. हा. असं कमरेवर हात ठेवा आणि असं गोल गोल फिरवा. बर बांड्या तुझी कंबर तले हलती बाय वाली. काय म्हणला तो? बाई म्हणे हलती का माझी काम सोडी. दे. सोडव का? ए ए गुरुदादा बांड्या आपलं पाण्याचं शेक घेऊन पळून गेलं. काय पोरं येत व्यायाम करायचा म्हणून आले इथं भांडत बस. ह्यांच्या नादी लागून काही खरं नाही. मी माझा व्यायाम करते. एक काम नीट होत नाही तुमच्याच्यानी. जातानी घरातून गव्हाचे दाणे घेऊन गेलेत आणि येतानी गिरणीतून बाजरीचं पीठ घेऊन आलेत तुम्ही. इतके तर हुशार तुम्ही. गव्हाचा अजिबात दात काढू नका माझ्या समोर. जा उगा डोकं नका खाऊ. काओ काय खाऊ? जा अजिबात मला तोंड दाखवू नका तुमचं. माझं मी बघते काय करायचं ते. का
दाबून हाणले आज. हा ना मग काय ए गोळा करण्या आमचं यांना बघितलं का कुठं? तुमच्या ते यांना बावळ बांधायला ए बावळट नाही ते गायबाना बांडे. बरं ते सोडा, सांगा आधी बघितलंय का कुठं? नाही हो काय झालंय काय नेमकं? अहो बघा ना, सकाळपासून कुठेतरी गेल्यात, आता संध्याकाळ व्हायची वेळ आली तरी अजून हा माणूस घरी नाही आला. सांगून नाही गेला वय. सांगून गेले असते तर मी कशाला गावभर बोंबलत हिंडले असते शोधत. आयला, तुमचं काय वागलं होतं का दोघांचं काय नवरा बायकोचं? अहो म्हणजे त्याचं काय झालं होतं, हे ना कुठलंच काम नीट करत नाहीत, हा. म्हणून मी थोडस बोलले त्यांना. म्हणून काय कोणी घर सोडून जातं का? नाही आता तुम्ही मला सांगा, कुठल्या नवरा बायकोचं भांडण होत नाही? सगळ्यांचं होतं का नाही? हा बरोबर, थोडंफार होतच असतं नवरा बायकोत कमी जास्त. हा मग. बरं ते मंदीच्या इथं बघितलं का? हा बघितलं, नाहीये तिथं पण. नाही का? नाही. बरं एक काम करा, हा. तुम्हाला कुठं पण दिसले ना तर त्यांना सांगा, मी त्यांना शोधते आणि घरी पाठवा त्यांना. बरं बरं ठीक आहे, आम्ही सांगतो चालेल. दिसल्यावर. हा हा येऊ का? हा हा. चल. बायकोच्या जाताला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या. हे गुळ दादा काय? अजून हातपत्या झाली का? तू काय कुठे बोलतो? काय झालं? मग बांड्या जिवंत आहे अजून, ते घर सोडून गेले. अरे हा घर सोडून नाही गेलंय नाही का? हा मग ऐ, पण करणे ऐक ना, हा. असं म्हणणं फक्त आत्महत्या केली म्हणून लोक तेवढं पटकन शोधून देतात ना. बर. टाइम आहे अक्का, विचार करा पक्का, बायकोला मारा धक्का. ए गुळ दादा काय रे? धक्का मारून काय नाही म्हणा, लात मारावा. हा लात मारा लात मारा. हा. कावेरीच्या आणि बंड्याच्या भांडणापायी गुळ दादाने केली आत्महत्या. काय काय घेतोय तू? तुला कळतंय का? काय घेतलं? अरे ते कावेरीच्या आणि बांड्याच्या भांडणं पाहिजे मी काय आत्महत्या करू? ते घ्या. त्यांचं बघते ना. चुकलं 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 चुकलं. घे. आता हा घ्या तुम्ही, आता घ्या तुम्ही, घ्या की आता. बर, कावेरीच्या जाचाला कंटाळून बांड्या फरार. बांड्याने मारली नदी दुडी आणि बांड्या फरार. फरार. ए का ओरडताय? कसल्या घोषणा देताय या? अगं म्हणजे त्या कावेरी वहिनीच्या जाचाला कंटाळून बांड्या फरार झालाय. फरार झाला? हा. का फरार झाला? मला सांग, बांड्या काय काम करीत नाही का? करतो की. किती काम करतो. मग आता मला सांग, कामामध्ये होते थोडीफार चूक, होते इकडे 19-20, हा. मग लगेच मारायची काय गरज आहे का? मारायची गरज आहे का? म्हणजे कोणी मग- कोणाला मारले? कावेरी वहिनीने बांड्याला मारलंय, बांड्याला मारल्यामुळे बांड्या फरार झालाय. ए काहीतरी काय अफवा पसरवताय? अरे त्याला उलटा टांगून आणलाय, उलटा टांगून, आणि खालून मिरचीची अशी दुरी दिली दुरी. बंड्याला हा मग काय येईल तोंडाला ते बोलताय, असं होऊच शकत नाही. होऊ शकत नाही ना. जाऊन विचार त्या कावेरीला, मग कळन तुला काय आहे. हा जा, तिला जाऊन विचार, मग ती सांगेल तुला काय झालंय ते. काहीतरी बोंबलत सुटले उगत, कावेरी मारले म्हणे. बघते मी आता, हा, विचारते जा जा कावेरीला. जाऊन विचार लवकर. काय काय बाय कावेरी, काय झालं तुमच्यात एवढं, आणि का त्या बंड्याला मारलं ग तू? काय वय नाही, त्या बंड्याला शिवाय द्यायचं काय कारण होतं बरं? आणि शिव्या दिल्या तर दिल्या, घराच्या बाहेर काढायची काय गरज होती? काम करून घेता ते घेता, वरून हाकलून न देता. अहो मी असं काहीच नाही केलं, तुम्हाला मी शपथ घेऊन सांगते, मी ना त्यांना मारलंय ना त्यांना शिवे दिलेत ना हाकलून दिलं, मी असं काहीच केलेलं नाहीये. पण तुम्हाला कोणी सांगितलं असं केलं हे सगळं म्हणून? अगं ते गोळ्यान करण्या गाभर ओरडत सुटलेत की कावेरीच्या जाचाला कंटाळून बंड्या फरार झालाय म्हणून. बघा आता, मी ह्या दोघांना ह्यांना शोधायला सांगितलं होतं, ह्यांनी माझीच वरात काढली. अहो काय नाही, फक्त हे नीट काम करत नाहीत, मी ह्यांना नीट काम करा एवढंच सांगितलं. अहो तेव्हापासून हे कुठं गेले तर अजून घरी नाही आले. आईला करणे, हा. गावभर शोधला रे बांड्याला, हा, पण बांड्या काय सापडला नाही. नाही सापडलं. कुठे गेला असेल बरं? आता मला काय माहिती कुठे गेला असेल. आईला पण कावेरीने असं नव्हतं करायला पाहिजे राव, त्याला मारायला नव्हतं पाहिजे. ते कावेरी काहीतरी केलं पाहिजे आता त्याच्या. हा ना यार, मला काय वाटतंय करणे, हा. यांचे ना काडी मोडच घेऊ भांड्याचा. काळी मोड हा. ती कावेरी देईन का? का नाही देणार? का नाही देणार म्हणजे? तिला तापड स्वभावाची आहे. अरे तापट स्वभावाची आहे, पण एकत्र राहून यांचं जर पटतच नसेल तर काय फायदा? आज बेपत्ता झालाय, हा. उद्या जर जीवाचं काय बरं वाईट केलं झालं हा. तर काय करायचं आपण? फक्त आहे, काहीच करू शकत त्याच्या नाही. जीवाची जिम्मेदारी कोण घेईन? कोण घेईल म्हणजे? अरे आपल्यालाच घ्यावं लागेल. कस काय आपल्याला घ्यावं लागेल? त्याच्या लग्नात नाचलं कोण? आपण, पैसे उधळले कोणी? तुम्ही. आणि मग हे पाप आपल्यालाच लागन आपल्याला. मग आपण जिम्मेदारी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? पण आपणच काय घ्यायची? आला का तिथं? बाकी नव्हते अरे लागणार. मित्र आहे तो आपला, त्या नात्याने आपल्याला घ्यावंच लागणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग बरं तुम्ही आता काळी मोड करायची, काळी मोडला वकील लागतो, मग आता वकिलाची प्रोसेस कोण करणार? कशाला वकील दुसरा? मी आहे ना, मी आहे ना एवढा मोठा.
काय बोलता हा मी वकील म्हणून मध्यस्थी करतो. हा काडीमोड घेऊन टाकू आपण. मग चालतंय ना मग आज काडी मोडच होऊन द्या मग यांचा हा पण ते आधी तू मला सांग ना विचार कसा वाटला ते सांग ना. विचार लय भारी वाटला मग मग म्हणजे माझं सांगणं म्हणजे योग्य आहे का आता नाही? हे बघ. काडी मोड झाला हा की बंड्या परत लग्नाच्या आधी जसा होता तसा राहणार हा अरे लग्न झालेल्या बंड्यापेक्षा बायको नसलेला बंड्या कधी पण चांगला. कम से कम तो सुखी समाधानी तर राहील ना. हा मग त्याचं म्हणजे स्वतंत्र आयुष्य होईल ना. मग जर लयच वाटलं तर अजून दुसरं एखादं लग्न करून देऊ त्याला पोरगी बघून. पण पुढची बायको अशी गरीब करायची नाही अशी नाही करायची खडूस कांद्यागत नाही नाही अशी खडूस कांदेगत नाही. हा. ती चांगली त्याच्या मर्जीतली बघू आपण. हा चालतंय आईला मला वाटत आहे किरकोळ बांधण्यात म्हणजे 2-3 दिवसात यायला पाहिजे बंड्या. 2-3 दिवस मी एकटी काय करू घरी? मला तर वाटतंय ना बंड्याने आतापर्यंत दुसरं लग्न पण केलं असणार. ओ तुम्हाला काय अक्कल आहे का? काय पण काय बोलता? काय कसं बोलता रे ग बसा तू काळजी नको करू येईल बघ बंड संध्याकाळपर्यंत. कावेरी वहिनी आमच्या दोघांचं ठरलंय. बंड्याचं आणि तुमचं पटत नाही ना मग तुमच्या दोघांचा काडीमोड घ्यायचा. ए तुमच्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? तुम्हाला काय लाज बिजा वाटत का नाही? एक तर गावभर बोंबलत सुटल्यात, मी त्यांना मारलंय, मी त्यांना शिव्या दिल्यात आणि हाकलून दिलंय. हा गप बसा. काय रोहिणी आम्ही दोघांनी लय गण चर्चा केली ए बंद करा तुमची ती फालतू चर्चा. गुरु दादा काय आपल्या चर्चेचा काय उपयोगच होय ना हा ना राव आपण दोघं उलट यांच्या फायद्याचा विचार करतोय आणि हे आपल्याला दोषी देतात. काय झालंय रे अरे तो बंड्या गेलाय घर सोडून. आईला बंड्या घर सोडून गेला वाईट झालं राव. हम्म. ए अरे मी कुठं घर सोडून गेलोय बंडे अयो हा? तुम्ही आले? हा, मग अहो तुम्ही गेलते कुठं? मी तुम्हाला सगळ्या गावभर शोधलं. अगं काऊ सकाळी तू काय म्हणलीस मला की तुम्ही एक काम धड करीत नाहीत. मग आपला दळणाचा डबा कुणीतरी घेऊन गेला होता का नाही. मग मी दिवसभर शोधाशोध केली. मग मला कळलं की आपला दळणाचा डबा आहे ना शेजारच्या गावात कुणीतरी घेऊन गेलेत. मग मी पार आणायला तिकडे गेलो होतो. मला उशीर झाला मला यायला. कोण म्हणलं मग मी सोडून गेलो म्हणून घर. हे काय हे दोघं गोळ्यान करण्या अख्ख्या गावभर बोंबलत सुटल्यात. काय मी तुम्हाला मारलंय, मी तुम्हाला हाकलून दिलंय आणि काय तुम्ही आत्महत्या केली. अहो ते तर काय नाही, काय म्हणतात आपल्या दोघांचं काडीमोड करून द्यायचंय. आपली दोघांचं काडीमोड हा मग तुमच्या आईला तुमच्या खबर आहे हा? काय रे माझं काडीमोड करायला का माझ्या मुळावर उठले का तुम्ही. काय रे ते तुमचं जा ए, जा जा तुम्ही आपापल्या घरी पळा पळा चला जा काय नाही तर जा चला चला. चल का गाव घरी आपलं. तुम्ही परत असं सोडून नाही ना जाणार मला. अगं, नाही ग बाई माझं ऐक ना तू आपला दळाचा डबा आणला ना मग? चला हे बघ, गव्हाचं पीठ आणलंय मधी हा हा चल